Hello friends, I am Anand Hood. I welcome you to the period of English. Friends, today we are going to learn an interesting poem by Sarojini Naidu, Indian Weaver. Friends, these are the pictures which are appearing on your screen are the pictures of the weaver who used to weave clothes. In this poem, Sarojini Naidu has mentioned about these weavers. Before we begin the poem, let's have a glimpse of the poet as well as the poem. Friends, Sarojini Naidu, born in 1879 and died in 1949, was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. She was an important figure in India's struggle of independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India, means the pet name Nightingale of India. Later, she became the governor of the United Province in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. Indian Weaver is a short poem where the poet talks about three types of garment that the weaver weaves at three particular times of a day. Each stanza of the poem represents the three important events of human life: birth, childhood, that is adulthood, that is young age, and death, that is old age. The colors mentioned in the stanza are very significant as they indicate the mood related to the events. In this poem, Sarojini Naidu has used many figure of speeches like metaphor, simile, and alliteration. Friends, before we begin the poem, let's have a chat about the weaving. The weaver who weaves in our India. Friends, from thousands of years ago, in India, we have many skilled workers who practice some trades or handicraft. It was a source of income for many people, and they were very good in their work. And so, our first activity is regarding these artisans. What is artisan? Artisan means a skilled worker who practice some trade or handicraft. म्हणजेच काय मित्र हो, तर आपल्याकडे हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारातली कलाकुसर भारतामध्ये अस्तित्वात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्र हो, हीच कलाकुसर जी होती, ज्याला आपण समोर आर्टिझन म्हणतो आहे, हीच कलाकुसर इथल्या मॅक्झिमम लोकांचं सोर्स ऑफ इन्कम म्हणजेच उत्पन्न कमविण्याचं ते एक साधन सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळत होतं. आणि याच संदर्भातली ज्याला आपण आर्टिझन म्हणतो आहे, आपली पहिली ऍक्टिव्हिटी येऊन राहिलेली आहे,
जी याच संदर्भातली आपल्याला पाहायला मिळते आहे. काय दिलेलं आहे मित्र हो या ठिकाणी, तर आर्टिझन्स आर ऑल्सो कॉल्ड क्राफ्टमन्स, त्यांना क्राफ्टमन सुद्धा म्हटल्या जाते आहे. दे आर क्रिएटर्स ऑफ डायव्हर्स फूड अँड यूज देअर हँड्स टू क्रिएट युनिक, फंक्शनल and also decorative items using traditional techniques. Now complete the web given below. काय म्हणता इथे, तर आपल्याला या ठिकाणी डिफरंट टाइप ऑफ आर्टिझन्स म्हणजे आमच्या देशामध्ये अस्तित्वात असणारी जी वेगवेगळे कलाकुसर होती, जे टेक्निक्स होते की ज्या माध्यमातून डेकोरेटिव्ह पीसेस, क्रिएटिव्ह युनिक काहीतरी नवीन असं साकारण्याचं, अशा ज्या टेक्निक्स होत्या, त्या टेक्निक्स कोणकोणत्या होत्या या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला याची माहिती या ठिकाणी सादर करायची आहे. जसं पहिलं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ म्हणजे आपण ते पिक्चर पाहून राहिलेलं गोल्डस्मिथचं, जे आपण सोनार म्हणतो की जो सोन्यावर वेगवेगळ्या प्रकारातले दागिने बनवण्याचं कार्य करत असतो. नाउ नेक्स्ट व्हॉट विल बी द नेक्स्ट, तर आपल्या समोर येत आहे पहा मित्र, वीवर. ज्या संदर्भातली कविता आपल्याला पाहिजे आहे ते वीवर म्हणजे विणकर ज्याला आपण म्हणतो, त्या विणकराचं पिक्चर सुद्धा आपल्या समोर स्क्रीनवर आपल्याला आलेलं दिसते आहे. विणण्याची कला आपल्याकडे होती. याच्यासोबत द नेक्स्ट विच इज कमिंग इज पॉटर. पॉटर म्हणजे मित्र आपल्या टीव्ही स्क्रीन्सवर पुन्हा एकदा येत आहे की ज्याला आपण कुंभार म्हणतो, जो चाकावर विविध मडक्यांना, मातीला वेगवेगळा आकार देऊन वेगवेगळं साहित्य साकारत असतो, असा मित्र हो हा पॉटर. यानंतर आपल्या समोर येतो आहे तो ब्लॅकस्मिथ. जसं आपण गोल्डस्मिथ पाहिलं तसाच आपला हा ब्लॅकस्मिथ, ज्याचं पिक्चर आपल्या समोर आलेलं आहे, ज्याला आपण लोहार म्हणतो, जो लोह्याला गरम करून त्याच्यापासून विविध प्रकारातल्या वस्तू साकारताना आपल्याला दिसतो, दॅट इज ब्लॅकस्मिथ. नाउ द नेक्स्ट आर्टिझन विच इज कमिंग इज ऑल बास्केट मेकर, ज्याचं पिक्चर सुद्धा आपल्या समोर येऊन राहिलेलं आहे बास्केट मेकरचं, की ज्याच्या बांबूच्या ज्या कमच्या केल्या जातात, त्या कमच्यांच्या माध्यमातून विविध प्रकारातल्या वस्तू पुन्हा या ठिकाणी साकारल्या जातात, त्याला आपण या ठिकाणी बास्केट मेकर म्हणतो आहे. हे सुद्धा आर्टिझन आमच्याकडे अस्तित्वात आहे आणि होतो सुद्धा आधी. यानंतर येत आहे तर कार्पेंटर. लाकडातल्या विविध गोष्टी साकारणारा व्यक्ती, ज्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे, तो कार्पेंटर. हे सुद्धा आमच्याकडे एक आर्टिझन, इट इज अ टाइप ऑफ आर्टिझन. आणि आपल्या शेवटच्या ह्याच्यावर आपलं शेवटचं आर्टिझन येते आहे ते आहे स्कल्पचर, म्हणजेच दगडातलं मूर्ती साकारणारा व्यक्ती, ज्याला आपण मूर्तिकार म्हणत असतो, अशा प्रकारातला हे एक आर्टिझन. अशा विविध प्रकारातले अजून आर्टिझन्स आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहेत. याच आर्टिझन्स सोबत अलॉंग विथ दीज आर्टिझन्स विविंग, ज्याच्या संदर्भात आपण मगाशी उल्लेख केला, विविंग हॅज एक्झिस्टेड फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. द वीवर weaves many types of clothes. Can you recognize which type of clothes are needed to human being according to season or occasions? Our next activity is related to it. जसं आत्ताच आपण उल्लेख केला की असे विविध आर्टिझन्स आमच्या देशामध्ये अस्तित्वात आहे, त्याच्यात विविंग ही जी हे जे आर्टिझन होतं हे सुद्धा अनेक वर्षांपासून, हजारो वर्षांपासून या देशामध्ये अस्तित्वात आहे. तर विवर ज्याला आपण म्हणतो होतो की अनेक प्रकारातले कपडे हे विणकर लोक विणत असतात. तर या विणकरांच्या जे विविध प्रकारातले कपडे ते विणत असतात, आपण सांगू शकता का की कोणत्या सीझन्सच्या दृष्टिकोनातून आम्ही हे वेगवेगळे कपडे आपण वापरत असतो. तशाच संदर्भातली आपली दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्या समोर येऊन राहिलेली आहे, जी आपल्याला म्हणते आहे की डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन ऑकेजन व्हेन वी नीड.
ज्या खालती आता आपल्याला गोष्टी येणार आहेत त्या गोष्टी आपल्याला कोणत्या सीझन्स मध्ये आणि ऑकेजन्सला वापरायच्या असतात हे आपल्या पार्टनर सोबत म्हणण्यापेक्षा मी आता आपल्याला म्हणेल की आपल्या पॅरेंट्स सोबत डिस्कस करा आणि याची उत्तरं कशा पद्धतीची आहेत ते पहा. आपण आता पाहूया. आपल्या पहिलं येत आहे वुलन क्लोथ्स. मित्रांनो, वुलन क्लोथ्स आपण केव्हा वापरतो? वुलन ज्याला आपण म्हणतो आहे आपण वापरतो इन विंटर सीझन मध्ये, थंडीच्या वेळेस आपण हे वुलन क्लोथ्स गरम कपडे नेहमीच वापरत असतो. दुसरा आपल्या समोर येते आहे कॅज्युअल क्लोथ्स. कॅज्युअल क्लोथ्स केव्हा आपण वापरतो? तर ते वापरतो व्हेन ॲट होम, जेव्हा आम्हाला कॅज्युअली राहायचं असते, आम्हाला कुठल्याही प्रकारातल्या बाहेरचं कामासाठी नाही करायचं आहे, आम्हाला जेव्हा घरात आम्ही असतो त्यावेळेस आम्हाला रिलॅक्स राहायचं असते, म्हणून अशा वेळेस आम्ही हे कॅज्युअल क्लोथ्स मित्र हो वापरत असतो. याच्यानंतर येऊन राहिलेलं आहे रिच सिल्क क्लोथ्स. हे रिच महागडी ज्याला आपण म्हणतो जी भारदस्त असतात अशी सिल्कची जी क्लोथ्स असतात ही मित्र आपण केव्हा वापरतो? तर ज्यावेळेस आमच्याकडे सणासुदीला फेस्टिवल्स असतात किंवा वेडिंग किंवा कोणाचा लग्न समारंभ किंवा कुठलाही समारंभ असतो त्यावेळेस मित्र हो आम्ही हे रिच सिल्की क्लोथ्स नेहमी वापरत असतो. याच्यात ते आम्ही क्लोथ्स वापरत असतो. याच्यानंतर येऊन राहिलेला आपल्या समोर कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स. आता ही कलरफुल आणि कम्फर्टेबल क्लोथ्स आपण कुठे वापरतो? तर जनरली ट्रॅव्हलिंग करताना ज्यावेळेस सुद्धा आम्हाला कम्फर्टेबल फील झालं पाहिजे या दृष्टिकोनातून वाटत असते, यावेळेस आम्ही ही क्लोथ्स जनरली वापरत असतो. आणि अजून एका ठिकाणी जसं आपण समाजामध्ये वावरत असताना बाहेर जायचं असेल, आपल्याला कॅज्युअल मध्ये बाहेर जायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारातली क्लोथ्स आम्ही या ठिकाणी वापरत असताना आपण पाहतो आहे. तर मित्र हे तर झालं की कोणत्या सीझनला कोणत्या प्रकारातली क्लोथ्स आपल्याला वापरायची आहे. नाऊ फ्रेंड्स, लेट्स प्ले अ गेम. ज्या गेम मध्ये आपल्याला जी नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपली सुद्धा त्याच अनुषंगाने आहे तो म्हणतोय की लेट्स प्ले अ गेम. द टीचर म्हणजे आय मायसेल्फ विल आस्क यू सम क्वेश्चन्स. कुठले तरी आपल्याला प्रश्न मला या ठिकाणी दिलेले जे प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत आणि तुम्हाला ते समजून घेऊन स्टुडंट्स विल अंडरस्टँड दॅट देअर आर सम एक्सेप्शन्स टू द जनरल रूल्स. जनरल रूलला काही एक्सेप्शन्स असतात आणि त्याच्याकरता आपण एक नाव निर्धारित केल्या गेलेलं असते आणि ते कोणतं नाव आहे या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. जसं पहिलं दिले गेलेलं आहे वन हू वीव्स इज अ. जो विणकर असतो, जो विणणारा असतो त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो वीवर. त्याला विणकर हा शब्द प्रयोग मी आताच केला होता आपल्यासमोर. दुसरा आहे वन हू सिंग्स इज अ. जो गाणं म्हणणारा असतो ज्याला आपण मराठीमध्ये गायक म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो वन हू सिंग्स इज अ सिंगर. त्यानंतर येत आहे वन हू टीचेस इज अ. वन हू टीचेस इज अ. जो शिकवणारा असतो दॅट इज टीचर. आता दुसरं त्याच्यानंतर येत आहे वन हू प्लेज अ गेम. जो गेम खेळतो आहे इज अ गेमर. म्हणाल का आपण? नाही मित्र हो. तर आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आहे प्लेयर किंवा स्पोर्ट्स पर्सन, स्पोर्ट्समन ज्याला आपण म्हणूया. त्यानंतर येत आहे वन हू डान्स इज अ. जो डान्स करतो आहे त्याला आपण म्हणतो आहे डान्सर, आहे की नाही. आणि आता शेवटचा आपल्या समोर येत आहे की वन हू कुक्स इज अ. काही मित्र कुकर म्हणाल का? नाही, कारण कुकर मध्ये काय करतात आपल्याला माहित आहे, अन्न शिजवतात. तर जो शिजवणारा व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो एक तर त्याला आपण कुक म्हणतो किंवा शेफ. हे सुद्धा नाव आपण त्या व्यक्तीला देत असतो ज्याला शेफ म्हणतात. अशा प्रकारातली मित्र हो हा एक छोटासा जो आपण आता खेळला गेलेला आहे गेम. नाउ फ्रेंड्स, इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल गांधीजी plays an important role. In 1921, Gandhiji adopted the Indian linen cloth
or short dhoti ज्याला आपण म्हणू, short dhoti, and in the winter a shawl, both woven with yarn, hand spun on a traditional Indian spinning wheel or charkha. In the year 1932-33, the spinning wheel charkha was used by Gandhiji while he was in the prison of Yerwada, Pune, during Indian freedom struggle. Do you know why he do so? Our next activity is related to that. मित्र, गांधीजींचा आमच्या स्वातंत्र्य संग्रामामधला जी भूमिका आहे ती भूमिका आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, माहिती आहे. ही प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, आपल्याला ही माहिती आहे. 1921 साली गांधीजींनी सर्वात प्रथम त्यांचा, आता गांधीजीचं चित्र म्हटल्यानंतर आपल्या समोर गांधीजी एक शॉर्ट धोतीमध्ये आणि थंडीच्या दिवसांमध्ये एक शाल पांघरलेले आपल्याला दिसतात. तर हा जो पेहराव, हे जे कपडे गांधीजींनी परिधान केले, हे परिधान केले गांधीजींनी, किंवा तर हे गांधीजींनी परिधान केले, आपल्याला 1921 मध्ये त्यांनी ते परिधान केले असं आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि तेही हाताने विणलेल्या, जे हाताने विणलेलं सूत असते, त्या सूतापासून हाताने काढलेलं जे सूत असते, त्या सूतानं विणलेले कपडे ते घालत होते, जे चरख्यावर आपल्याला विणलेले पाहायला मिळत आहे. आणि गांधीजींनी स्वतः इन द इयर 1932-33, 1932-33 मध्ये जे आपण पाहतो आहे की 1932-33 मध्ये गांधीजींनी येरवडा या तुरुंगामध्ये सर्वप्रथम आपल्याला चरखा वापरलेलं दिसतंय, सूत कातलेलं दिसते आहे. आता येरवड्याच्या तुरुंगामध्ये ते ज्यावेळेस होते त्यावेळेस ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामच्या संदर्भात ते येरवडा तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होते, त्यावेळेस त्यांनी हा चरखा वापरलेला आपल्याला दिसतो आहे. तर मित्र हो, गांधीजींनी हा चरखा कशा करता वापरला असावा, काय सांगू शकता मित्र? आपली नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपल्याला तेच या ठिकाणी संबोधणार आहे, सांगणार आहे, विचारणार आहे. काय विचारलं जातं याच्यामध्ये? We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. गांधीजींना चरखावर काम करताना आम्ही नेहमीच पाहिलेलं आहे. डिस्कस द रिझन बिहाइंड दिस. असं गांधीजी का करत होते, काय कारण होतं त्याला? वन हॅज बीन गिवन फॉर अस, फॉर यू. आपल्या करता एक यांनी या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. जे पहिलं दिलेलं आहे, टू गिव्ह रुरल पीपल an opportunity to earn their livelihood. लोकांना अर्थार्जनाचं साहाय्य, अर्थार्जनाकरता मदत व्हावी. टू गिव्ह रुरल पीपल, ग्रामीण लोकांकरता, ग्रामीण नागरिकांकरता एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. टू अर्न, पैसा कमविण्याची, स्वतःच्या पोटाला लागणारी भाकर कमविण्याची संधी या माध्यमातून त्यांनी एक उपलब्ध करून दिली. अजून कोणकोणत्या गोष्टी असू शकतात की गांधीजींनी या गोष्टी त्याकरता हे केलेलं आहे? तर आपल्या समोर दुसरं येत आहे, टू गिव्ह द मेसेज टू वेअर हँडस्पन क्लोथ्स. लोकांना एक संदेश दिला गेला पाहिजे की हाताने विणलेले कपडे हे आम्ही परिधान केले पाहिजे. आणि मित्रो, म्हणूनच खादी हा कपडा आपल्याला स्वातंत्र्याचा प्रतीक बनलेला आपल्याला दिसतो आहे. स्वातंत्र्याच्या ह्याच्यात लोक अशाच प्रकारातला कपडा आपण घालताना, परिधान करताना पाहत होतो. आपल्याला हेही माहिती आहे विदेशी कपड्यांची होळी केली वगैरे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारातला टू गिव्ह द मेसेज टू वेअर, की लोकांनी आपल्याच इथे विणलेला कपडा परिधान केला पाहिजे, हा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलं. दुसरं आपल्या समोर आलेलं आहे, टू कन्वे द मेसेज ऑफ सिंपल लिव्हिंग. साधी राहणी. राहणी कशी असली पाहिजे मित्र आपली? तर ती साधी राहणी असली पाहिजे. या हिशोबाने आपल्याला ही कपडे परिधान करावे आहेत. साधी राहणी आणि उच्च विचार माणसांनी बाळगले पाहिजेत मित्रो. आणि आता चौथं याच्या संदर्भात आपल्या समोर येते आहे, टू बी सेल्फ रिलायंट.
जो आज आमच्या पंतप्रधानांनी आपल्याला संदेश दिलेला आहे आत्मनिर्भरतेचा, तोच संदेश गांधीजींनी सर्वात प्रथम आपल्या कृतीतनं लोकांसमोर मांडला. आत्मनिर्भर बना, स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आत्मनिर्भर करा, देशाला आत्मनिर्भर बनवायचं आहे. विदेशातून कपडे आणून ते परिधान करून पैसा बाहेर पाठवण्यापेक्षा स्वतःच्याच देशामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी बनवा, अशा प्रकारच्या वस्तू बनवा आणि त्या देशवासियांना वापरायला लागा. म्हणजेच कुठेतरी देश आत्मनिर्भर बनेल आहे. अशा प्रकाराकरता गांधीजींनी स्वकर्तृत्वात्मक किंवा स्वतःवरनं हा संदेश जनतेसमोर ठेवलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. फ्रेंड्स, वी नो दॅट अ वीवर वीव्स द क्लॉथ, बट डू यू नो हाऊ द वीवर वीव्स द क्लॉथ? Which things are necessary to convert the thread into cloth? Our next activity will tell us about it. मित्रांनो, आपली जी आता नंतर आपण विविंगच्या संदर्भात आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी बोललो, पण कपडे विणण्याकरता कोणकोणत्या गोष्टींची, कोणकोणत्या अवजारांची गरज असते याची कल्पना आपल्याला आहे का? आपली नंतरची ऍक्टिव्हिटी आपल्याला याच पद्धतीचं, याच संदर्भात आपल्याला माहिती सांगणारी आहे. काय म्हटलं गेलेलं आहे आपल्या नंतरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये? नेम सम टूल्स यूज बाय द वीवर. वीवर लोक कोणकोणते टूल्स, साहित्य आपण ज्याला म्हणतो, ते वापरत असतात. पहिलं लिहून दिलेलं आहे लूम. आता लूम म्हणजे काय मित्र? तर आपल्या समोर आता लूमचं चित्र येऊन राहिलेलं आहे. पहा, लूम म्हणजे एक अशा प्रकारातली विणकराची एक मशीन आहे, एक लाकडी प्रकारातली, की ज्याच्यावर कपडे विणण्याचं कार्य केलं जात असते. त्यानंतर येते आहे शटल, ज्याला आपण म्हणतो. शटल म्हणजे काय मित्र? आता त्याचंही पिक्चर आपल्या समोर येते आहे, की ज्याच्यामध्ये एक रीळ टाकलेलं दिसते आहे, की जे दोन अनेक प्रकारच्या धाग्यांच्या मधून जाते आणि त्या सहाय्यताने विणकाम केलं जात असते. आणि ही गोष्ट समोर येणाऱ्या वस्तूच्या, समोर येणारी जी आपली या संदर्भातलं टूल आहे त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. समोरचा टूल आपल्या समोर येत आहे विविंग कोम, ज्याचं पिक्चर आपल्या समोर येऊन राहिलेलं आहे. हा आहे विविंग कोम. म्हणजे हे रीळ या शटलच्या माध्यमातून गेलेला दोरा या कोमच्या माध्यमातून सरकवला जात असतो आणि याच्यातनं हळूहळू कपडा आपण तयार केलेला पाहतो आहे. Now friends, I have told you earlier that weaving has been in existence for thousands of years in India. It was second only to agriculture. The art of weaving in India was applauded in all the corners of the world. But do you know which yarn was used for making the clothes by the weavers? Our next activity is related to that. मित्र, आपण आतापर्यंत विणींग आणि विणणं वगैरे वगैरे या संदर्भात बोलत आहोत, की त्याला कसा धागा लागतो, काय नाही. पण मित्र, काय आपल्याला माहिती आहे का की ही जी आमच्याकडे विणकराची कला आहे ही नेक्स्ट टू ऍग्रिकल्चर होती. सगळ्यात प्रायमरी आमच्याकडे जे होतं ते होतं ऍग्रिकल्चर, शेती. त्याच्याच इतकी जुनी ही सुद्धा एक विणकराची कला आमच्याकडे जी पाहायला मिळते आहे. पण या विणकर लोक हे विणण्याकरता कोणकोणत्या प्रकारातले धागे वापरतात याची कल्पना आपल्याला आहे का? तर तीच कल्पना आपल्याला आपली नेक्स्ट ऍक्टिव्हिटी देऊन राहिलेली आहे. काय म्हणते आहे पहा, नेम सम टाइप्स ऑफ यार्न्स यूज बाय द वीवर. कोणकोणते धागे ते वापरतात याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. जसं पहिलं या ठिकाणी आपल्याला दिला गेलेलं आहे लेनिन. काय आहे लेनिन? तर हे आपल्या समोर जे पिक्चर आलेलं आहे ते आहे लेनिन धाग्याचं. अशा प्रकारचा हा धागा ज्याच्याबद्दल ज्याच्या उच्चभ्रू किंवा महागडी अशी कपडी तयार केली जातात, कापड तयार केलं जात असते. नंतरचा धागा येतोय कॉटन, जो आपल्याला सर्वांना ज्ञात असावा. या कॉटनचं चित्र सुद्धा आपल्या समोर त्या धाग्यांचं चित्र येऊन राहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा आपल्या समोर धागा येतोय ज्यूट.
ज्याला आपण म्हणतो जे जून या ठिकाणी आपल्या समोर त्याचं पिक्चर येते आहे, अशा प्रकारातला हा जून अशा प्रकारातल्या या ऍक्टिव्हिटीज बघितल्यानंतर मित्र हो, आपल्या समोर येणार आहे इंडियन वीवर जी सरोजिनी नायडूंनी लिहिलेली आहे त्या कवितेचं थोडक्यात आपण आज वाचन करूया आणि उद्याच्या पिरियड मध्ये आपण याचं सविस्तर चर्चा करूया. काय म्हणताय पहा, इंडियन वीवर्स वीविंग ॲट ब्रेक ऑफ डे. वाय डू यू वीव अ गारमेंट सो गे, ब्लू एज द विंग्स ऑफ अ हकॉन, while we weave the robe of a newborn child. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veil of a queen. Weavers weaving so long and still, what do you weave in the moonlight chill? White as a figure and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. This is a poem written by Sarojini Naidu. In the next period, we will see line to line and explanation of each stanza. For today's period, let's have some homework. Friends, homework is flashing on to your screen. पहिला प्रश्न दिला गेलेला आहे, find various careers opportunities in small scale industries like handloom, art and block printing. करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्याला याच्यात कोणकोणत्या आहेत या पाहायचं आहे. आणि दुसरा आपल्या समोर होमवर्क प्रश्न दिला जातो आहे, फाइंड आउट इन्फॉर्मेशन अबाउट द महावस्त्र ऑफ महाराष्ट्र पैठणी. मित्र, आपल्याकडे पैठणीला महावस्त्र म्हटलं जातं. तर या महावस्त्राच्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन जमवायची आहे. तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता, तुम्ही आपल्या आई वडिलांसोबत चर्चा करू शकता. अशा प्रकारातलं होमवर्क आपल्याला सोडवायचं आहे की ज्यामुळे आपलाच ज्ञानामध्ये भर पडणार आहे. आजच्या पिरियड मध्ये आपल्याला जर काही समजलं नसेल, इफ यू हॅव सम प्रॉब्लेम्स, काइंडली कॉन्टॅक्ट मी. माय नंबर इज फ्लॅशिंग ऑन युअर स्क्रीन. प्लीज नोट डाऊन इट आणि मला फोन करून आपल्या समस्या, आपले प्रश्न जाणून घ्या. धन्यवाद.